कोल्हापूरमधल्या ज्योतिबाची चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये सासनकाठीला खूप महत्त्व आहे। राज्यभरातून शेकडो सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल होतात। भाविक या सासनकाठ्या आनंदानं नाचवत असतात। सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर ज्योतिबा देवाची पालखी निघते। त्यानंतर यमाई देवीची पालखी आणि ज्योतिबा देवाच्या पालखीचा भेटीचा सोहळा पार पडतो आणि ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची सांगता होते। हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर। आम्ही रात्री आलो होतो आणि अतिशय भक्तिभावात वातावरणात ज्योतिबाचं दर्शन आम्हाला झाले। रांगेत आम्हाला 2 ते 2.5 तास उभा राहावे लागले, पण अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजन पद्धतीनं हा सोहळा आहे। त्याबद्दल ट्रस्टी आणि भक्तांचं आणि पुजाऱ्यांचं सर्वांचं आम्हाला कौतुक करावं असं वाटतं। कशा पद्धतीची श्रद्धा आहे तुमची? आमची श्रद्धा म्हणजे हे आमचे कुलदैवत आहे आणि आमच्या पूर्वजेपासून आणि श्रद्धा आणि जे मनात बोललेल्या इच्छा असतात त्या 99% पूर्ण होतात अशी आमची खात्री आहे आणि त्यांच्याच ज्योतिबारायांच्या आशीर्वादानंच आमचं सहजीवन सगळं व्यवस्थित चालू आहे। तर आमची काठी मानाची काठी आहे दिनामची, हे आम्ही दरवर्षी घेऊन येतो इथं। हे आमचं कुलदैवत आहे वाडी रत्नागिरी ज्योतिबा। दरवर्षी आम्ही देवाच्या सेवनाला म्हणजे न चुकता येतो। आम्ही सोलापूरवरून आलोय। ज्योतिबाची श्रद्धा खूप आहे आणि त्याचा महिमा पण खूप आहे। दरवर्षी आम्ही जत्रा करतो आणि माझी फर्स्ट आहे कारण माझं लग्नानंतर पहिला आहे। श्रद्धा आहे तो सगळ्यांना भरभरून देतो। जेवढं आपण त्याची श्रद्धा करू त्याच्या 10 पट तो आपल्याला सगळं देत राहतो। एवढंच आहे की त्याची मनापासून श्रद्धा करा, तो तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देईल। आम्ही सोलापूरहून येतो आणि आमचं हे कुलदैवत आहे। किती गर्दी असली तर आम्ही दरवर्षीची जत्रा चुकवत नाही। आमचं खूप त्याच्यावर श्रद्धा आहे देवावर आणि आमची खूप कामं केलेली आहेत देवानी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।